बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या दिवशी त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दातासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाच्या पथकाने त्यांचे बयान नोंदवले आहे। शिवाय आमदार यांच्या गळ्यातील तो वाघ दात सदृश्य वस्तू सुद्धा वन विभागाच्या पथकाने जप्त केलाय। या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। वाघदात सदृश्य वस्तू वन विभागाने ताब्यात घेतली असून डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटमध्ये DNA साठी तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा बुलढाणा वन परिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी दिली। बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 19 फेब्रुवारी रोजी एका स्थानिक प्रसार माध्यमाला त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत देताना गळ्यातील दात हा वाघाचा असून 1987 मध्ये त्याची शिकार केल्याचे वक्तव्य केले होते। तो व्हिडिओ सध्या व्हायरल ही होत आहे। या संदर्भाने प्रादेशिक वन विभागाने आमदार संजय गायकवाड यांचे एक बयान घेतल्याची माहिती वन विभागाने दिली। आता या संदर्भातील अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे बुलढाणा प्रादेशिक वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी सांगितले। तर हा दात खरंच वाघाचा असेल तर यामध्ये 3 वर्षाची शिक्षा सुद्धा होऊ शकते। तर कोणाकडून दात जप्त केला वाघाचा दात आणि काय कारवाई करण्यात आली? बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे। सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे। तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे। दात कशाच्या आधारावरती तुम्ही जप्त केला? वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वाघ आणि इतर वन्यजीवांचे दात, नख इत्यादी वापरणे यावर बंदी आहे। कोणीही त्या प्रकारचं वन्य प्राण्यांचे अवयव वापरू नये किंवा त्यास चालना देऊ नये। कोणाकडून जप्त करण्यात आलं की कशाच्या आधारावर करण्यात जप्त? सदरचा दात हा 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी श्री संजय गायकवाड यांनी जे मुलाखत एका वृत्तवाहिनीला दिली होती त्याच्या आधारे, त्या चित्रफितीच्या आधारे जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये काय कारवाई होऊ शकते जर तो दात निघाला तर? त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वाघाचे नख परिधान करणे आणि नख जर सिद्ध झाले तर ते शिकारीचा पुन्हा त्याच्यामध्ये विषय आलेला आहे। त्याच्यामध्ये 3 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते।